हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, या अगोदर मी एक 1 ते 2 वर्षाच्या मुलीचा ड्रेस आपल्या चॅनलवरती शेअर केला होता, शॉर्ट व्हिडिओ शेअर केलेला होता। तर त्याच व्हिडिओखाली एका ताईंची कमेंट आली होती की त्याचं कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ दाखवा। तर मी त्याच ड्रेसची कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ बनवलेला होता, परंतु काही कारणास्तव तो माझ्याकडून डिलीट झाला, त्यामुळे मग मी तो अपलोड करू शकले नाही। तर त्याच ताईंच्या रिक्वेस्टेड म्हणजे व्हिडिओ हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे असं समजा, म्हणजे त्यांनी टाकल्यामुळं कमेंट टाकल्यामुळे मी त्यांची कमेंटसुद्धा मी इथे साईडला दाखवते तुम्हाला। तर त्यामुळे मी आज हा व्हिडिओ बनवते। 1 ते 2 वर्षाच्या मुलीला घालू शकतात असाच ड्रेस मी बनवणार आहे। तर इथे बघू शकता, मी इथे कापड घेतलेलं आहे अस्तरचं, डायरेक्ट मी अस्तरवरती कट करते। आता इथं 9 इंच उंची घेतलेली आहे। सुरुवातीला आपण टॉप पार्ट कट करणार आहोत, म्हणजे कमरेच्या वरचा 9 इंच वरची उंची घेतलेली आहे। आणि मुंडा उंची शोल्डर जे आहे तर ते 4.5 इंचाचं घेतलेलं आहे, आणि मुंडा उंची आहे ती पण 4.5 इंचाची घेतलेली आहे। त्याच्यानंतर आता 5.5 इंचाचं मी छातीचा घेर घेणार आहे, 5.5 इंच, आणि तसं 20-22 इंचापर्यंत होऊन जाणार आहे। थोडासा मोठी मुलगी असेल, एखादी मुलगी तब्येतीने जास्त असते, एखादी कमी असते, आणि लहान मुलांच्या कपड्यांमध्ये थोडंसं मार्जिन जास्त ठेवलेलं बरं असतं। शेवटी हा कॉटनचाच ड्रेस आहे, आणि त्यामुळे मग मी ते 5.5 इंच छाती घेतलेली आहे, त्याच्यापुढे 1.5 ते 2 इंच घेतलेला आहे। आणि हा बघा, हे अस्तरवरती मी अगोदर टॉप पार्ट कट करून घेतलेला आहे। आता असाच टॉप पार्ट हा झाला, एक बाजू मागची पुढची, आणि आणखी एक बाजू आपल्याला कट करून घ्यायची आहे। तर मी हा कॉटनचा कपडा घेतलेला आहे। असे कॉटनचे कपडे तुम्हाला कुठल्याही शॉपमध्ये मिळून जातील, किंवा तुमच्याकडे जे ब्लाऊज पीस असतात घरातले, म्हणजे ज्या साड्यांवरचे ब्लाऊज पीस आपण स्टिच करत नाही, त्यातून सुद्धा तुम्ही असे ड्रेसेस तुमच्या घरातल्या लहान मुलांसाठी, मुलींसाठी स्टिच करू शकता। किंवा असे ड्रेसेस तुम्हाला वाढदिवसाला वगैरे कुणाला गिफ्ट देण्यासाठी, घरी आले कोण पाहुणे ते लहान मुलं वगैरे, तर त्यांनासुद्धा गिफ्टिंगसाठी हे ड्रेसेस खूप छान दिसतात। आणि सध्या हे ड्रेस खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत, मार्केटमध्ये कुठंही हे ड्रेस असे मिळून जातात। तर इथे बघू शकता, 3.5 ते 4 इंचावरची मी पुढचा गळा घेतलेला आहे, आणि रुंदी गळे जे आहे तर ते 2.5 इंच घेतलेली आहे। आता इथं मी गळा पंचकोनी करणार आहे, कारण मागचा तो जो एक ड्रेस शिवला होता त्याचा मी पानगळा घेतलेला होता, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगळं काहीतरी शिकण्यासाठी, म्हणून मग मी वेगळा गळा करते। पानगळा मागच्या व्हिडिओमध्ये घेतला होता, पण तो व्हिडिओ काही शेअर केलेला नाही, पण मोठा एक ड्रेस स्टिच केला होता त्याचा मी पानगळा केलेला होता। तर इथे बघू शकता, आता इथे 2.5 इंच रुंदी आणि 1 इंच असं उंची घेतलेली आहे। पाठीमागचा गळा मी थोडा छोटाच घेते, कारण पाठीमागं आपण एक हुक करणार आहोत, तर लहान मुलांना हुक लूप असेल पाठीमागं तर बरं पडतं। चेनचं काय, चेन टोचते आणि लवकर चेन खराब होते काढघाल करण्यामुळे, त्यामुळे एखादी छोटंसं हुक किंवा छोटंसं बटन दिलं तरी चालतं। त्याच्यानंतर हे बघा, इथं 9 इंच उंची घेतलेली आहे अस्तरची, आणि आता हे बघा, अस्तर इथं मी 18-19 उरते असं, म्हणजे रुंदी आहे। 18च्या डबल 36 पेक्षा तुम्ही कमीही घेऊ शकता। इथं 30 इंच जरी झालं तुमचं रुंदी, म्हणजे कमी जरी निघालं असेल तुमच्याकडं कापड, तर तुम्ही ते चालतं। माझ्याकडं होतं एक्स्ट्राचं, मग आता तेवढं कट करण्यापेक्षा म्हणून मी आहे तेवढंच ठेवलेलं आहे। आणि टॉप पार्ट, आता मेन जे फॅब्रिक आहे तर ते त्याच्यापेक्षा, जे आपण अस्तर घेतले त्याच्यापेक्षा 1-2-3 इंचांनी मी एक्स्ट्रा घेते, म्हणजे एक 10 ते 11 इंच घेते मी आता हे कापड जे आहे तर। आणि या कापडाला बघू शकता तुम्ही, वारली प्रिंटिंगचं कापड आहे, आणि एका बाजूला, आता पुढच्या बाजूला जे आहे तर ते हे काठ येणार आहे, आणि पाठीमागची बाजू जी आहे तर ती प्लेन येणार आहे। खूप छान दिसते असं ड्रेस, कॉटन आहे हे ड्रेस, आणि वारली प्रिंटिंगचं आहे, त्यामुळे मी हे ड्रेस घेतलेला आहे स्टिचिंगसाठी। तर इथे बघा, आता खूप जास्त ह्याच्या जुन्या पडणार आहेत, थोड्याशा कमी झाल्या तुमच्या ड्रेसच्या तरीही चालतं, काही हरकत नाही। आता 18-18 36 इंच तरी म्हणजे त्याचा घेर होणार आहे, मग 36च्या ऐवजी तुम्ही 30चा जरी तुमचा घेर झाला तर काही हरकत नाही। तर ह्याच्यानंतर बघा, आता इथे हे जे कापड आहे तर ते मी अजून आता टॉप पार्ट कट करून घेते। आता एक पार्ट ठेवला आहे अस्तरचा, आणि त्यातूनच मी दोन्ही पार्ट कट करून घेते। आणि गळा तेवढा मी कट करणार नाही, प्रत्येकाचं वेगवेगळं ठेवून मी गळ्याचं जे कटिंग आहे तर ते मी इथं
करून घेणार आहे। आता इथे बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा करू शकता। तर व्हिडिओ जो आहे तर तो तुम्ही शेवटपर्यंत पहा, कुठेही व्हिडिओ स्किप करू नका। तुम्ही सुद्धा घरी बसून हा ड्रेस स्टिच करू शकता, एवढ्या सोप्या पद्धतीत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, परंतु माहिती तुम्हाला व्यवस्थित पुरवली जाणार आहे। त्याच्यानंतर आता इथे बघा मी डबल फोल्ड कापड करून घेतलेला आहे। 3 ते 3.5 इंचावरती मी उंची घेतलेली आहे बाहीची, आणि रुंदी इथं बघा दंडघेराची 3-3.5 इंच घेतलेली आहे, त्याच्या पुढे 1 ते 1.5 ठेवली। आता एवढं कापड बाही घेऊन सुद्धा माझं पुढं उरतंय, त्यामुळे मग मी पफ बाही करायची ठरवली। अलीकडं 2.5 इंचाचा बॉक्स घेतला आणि पुढं बाही आपलं पूर्ण टाकली, आणि असं फुगाबाही म्हणजे एक 4-5 इंच 4-5 चुन्या जरी आल्या तरी हरकत नाही। तर बघा बाहीचं कटिंग अशा प्रकारे केलेलं आहे, आणि याच्यामध्ये चुकण्यासारखं असं काहीही नसतं, फक्त तुम्ही प्रयत्न करा। तर हे बघा असं छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत इथंपर्यंत आपल्याला, कारण इथंपर्यंत चुन्या घ्यायच्या आहेत आपल्याला दोन्ही बाजूला। आता शिवताना अजून तुम्हाला लक्षात येणारच आहे। तर हे झालं आपलं कटिंग। इथे जर आता हिरवं जर कापड असतं प्लेन, तर हिरव्या कापडाचं खाली पायपिंग केलं असतं तर खूप सुंदर दिसलं असतं, परंतु माझ्याकडे हिरवं कापड नाही, त्यामुळे बघा ह्याच्याच पट्ट्या ज्या आहेत तर ते मी इथं काढून घेणार आहे। यासुद्धा पट्ट्या मला कमी पडणार आहेत, त्यामुळे मी इथे जॉईंटसाठी डबल पट्ट्या काढून घेते, आणि ह्या पट्ट्या ज्या आहेत तर ते मी जॉईंट करून नंतर खाली बाहीला जॉईंट करणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही ड्रेसेस घरी शिवू शकता। भरपूर आपल्याकडे कपडे असतात साड्यांचे उरलेले, किंवा मार्केटमध्ये पण खूप स्वस्त मिळते सध्या, काही ठिकाणी तर किलोवर कपडे मिळत आहेत। तर त्यातून आपल्याला लहान छोट्या 1, 2, 3 वर्षाच्या मुलींचे ड्रेस आरामशीर होऊन जातात। तर हे बघा अशा प्रकारे आपण आता इथं स्टिच करून घेतलेलं आहे, दोन्ही पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत। आता आपण स्टिचिंग करणार आहोत तर ती बाही। तर बाहीसाठी हे बघा हे अशा प्रकारे आपण इथं जी कट मारून घेतली होती तिथून चुन्या मारायला सुरुवात करायची आहे। तर ते पुढच्या कटपर्यंत चुन्या मारल्यात, एक 4-5 चुन्या आल्यात। आता खालच्या बाजूच्या चुन्या ज्या आहेत त्या विरुद्ध बाजूने मी इकडं करते, वरच्या पलीकडच्या बाजूने घेतल्यात आणि खालच्या अलीकडच्या बाजूने घेतल्यात। यामुळे काय होतं, पफ एकदम छान येतो, आणि लहान मुलांना जर पफ बाही असेल तर खूप सुंदर दिसतं लहान मुलांच्या अंगावरती पफ बाहीचा ड्रेस वगैरे। त्याच्यानंतर हे बघा उलट बाजूने आपल्याला ही जी पट्टी आहे तर ती जॉईंट करून घ्यायची आहे, आणि ही पट्टी डायरेक्ट आपण सुलट बाजूने फोल्ड करणार आहोत। यामुळे फिनिशिंग जे आहे तर ते आपल्या ड्रेसला छान येणार आहे। डायरेक्ट आपण सुलट बाजूने उलट बाजूला जर फोल्ड केलं तर तेवढं फिनिशिंग दिसायला छान दिसत नाही। आता इथे तुम्ही एखादी लेसही लावू शकता। मी मागच्या एका ड्रेसमध्ये लेसच लावलेली होती, पण त्याचा व्हिडिओ डिलीट झालेला आहे, त्यामुळे बघा हे इथे या ठिकाणी तुम्ही एक छोटीशी लेस लावू शकता, किंवा समोसा लेससुद्धा मिळते, समोसा लेससुद्धा इथे तुम्ही लावू शकता। तर नाहीतरी लहान मुलांना कॉटनची लेस जरी लावली तरी छान वाटते। तर आता इथे डबल मी लगेच 2 टिपा देऊन घेते, म्हणजे एक गोटसारखा आकार येणार आहे इथं। तर अशा प्रकारे आता इथं एक बाही तयार झालेली आहे, आणि आता मी इथं दुसरीसुद्धा बाही तयार करून घेणार आहे। तर बघा दोन्ही बाह्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत, आणि खूप सुंदर दिसत आहेत बाह्या, दोन्हीलाही पफ छान आलेला आहे। तर आता याच्यानंतर आपल्याला टॉप पार्ट कट करून स्टिच करून घ्यायचा आहे अगोदर आपल्याला। आता त्यानंतर मी इथं टॉप पार्टचं दोन्ही भाग घेतलेले आहेत, अस्तरचा आणि मेन फॅब्रिकचा। त्यातून आपला जो गळा आहे तर दोन्हीचे गळे अगोदर आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहेत। तर आता इथं बघा मी पुढची बाजू घेतलेली आहे, पुढची बाजूचा गळा मी कट केलेला नव्हता। आता इथं आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे। तर हा गळा आहे पंचकोनी गळा, इथं सुद्धा तुम्ही लेस वापरू शकता। तर गळा इथे मी कट करून घेतलेला आहे थोडासा अंतरावरती, आणि आहे असंच घेऊन आपल्याला गळा स्टिच करून घ्यायचा आहे। तर आता इथे टोकाच्या बाजूला आपल्याला सुई आतमध्ये ठेवून दाब उचलून नंतर आपल्याला टिप मारायची आहे, आणि त्याच्यानंतर छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे। तर कट कुठं मारायचे आहेत आपल्याला, हे बघा या ठिकाणी कट्स मारून घ्यायचे आहेत, जिथे आपण सुई ठेवून म्हणजे टोक आलेलं आहे तिथं कट्स मारून घेतलेले आहेत। त्यामुळे हे बघा एकदम छान असा आपला गळा पलटी झालेला आहे। इथे इस्त्री केल्याच्या नंतर तर खूप सुंदर अशी फिनिशिंग येते। तर आता साईडला मी एक टिप मारून घेते, 1-2 रेषेचा अंतर ठेवून, किंवा तुम्ही इथे डायरेक्ट पण टिप मारू शकताय। तर आता याच्यानंतर जे आहे तर ते राहिलेल्या सगळ्या भागांना मी इथे टिप मारून घ्यायची अशा प्रकारे,
आणि आता खालच्या बाजूने जर तुम्ही टॉप पार्टला टक्स घेतला तरीही चालेल, नाही घेतलं तर लहान मुलींना टक्स नाही घेतले तरी छान दिसतं, तसं काही नाही. फक्त मोठ्या मुलींच्या ड्रेसेसला आपण टक्स घेत असतो. आता इथे मी एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तर तो कट करून घेते अशा प्रकारे. तर व्हिडिओ जो आहे तर तो तुम्ही सावकाश पहा, स्किप करू नका. एक पॉईंट टू पॉईंट मी सांगण्याचा प्रयत्न करते आणि छोटे छोटे टिप्स देत असते या व्हिडिओद्वारे, मी प्रत्येक व्हिडिओद्वारे. तर त्याच्यानंतर आता बघा, एक पार्ट आपला फ्रंट पार्ट तयार झालेला आहे. आता हा बॅक पार्ट आपण घेतलेला आहे, गोल गळा आहे बॅक पार्टचा आणि मी स्टिच करून घेतला. एक्स्ट्राचा भाग कट करून घेतलेला आहे. आता छोटे छोटे इथे कट्स मारून घ्यायचे आहेत आणि पलटी मारून घ्यायचा आहे गळा आपल्याला. आता त्याच्यानंतर आपल्याला दाब टीप मारून घ्यायची आहे आणि राहिलेल्या सगळ्या भागांना टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे तर ते जॉईंट करून घ्यायचं आहे. आता इथे हे जॉईंट झाल्याच्यानंतर आपल्याला पाठीमागं आपल्याला हुकासाठी एक हुक आणि एक आय बसावं किंवा एखादं बटन बसावं असं आपल्याला पाठीमागं करायचं आहे. लहान मुलींना जे आहे तर ते चेन जर लावली तर चेन टोचण्याची पण शक्यता असते आणि सारखं काढघाल, लहान मुलांचे ड्रेस आपण काढघाल करत असतो तर ते काढघाल करत असताना चेन खराब पण होते आणि एकदा जर खराब झाली चेन तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे आपण एक छोटंसं बटन लावायचं किंवा हुक लावायचं पाठीमागं, तर ते लहान मुलांना टोचत नाही, काही नाही. तर हा झाला पाठीमागचा पार्ट आणि एक्स्ट्राचा पार्ट जो आहे तर तो मी इथे कट करून घेते. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला हुकासाठी म्हणजे छोटंसं लूप करून घ्यायचं. तर आता त्यासाठी इथे मी फोल्ड करून घेतलेला आहे, मध्य काढून घेतलेला आहे अशा प्रकारे. आणि आता एक छोटी दुसरी पट्टी इथं मी घेणार आहे. हे बघा, इथे मी दुसरी पट्टी घेतली आहे, रुंदी 2 ते 2.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि ही पट्टी जी आहे तर ती मी अस्तरची घेतलेली आहे. आणि खालच्या बाजूने उंची आपल्याला जेवढी ठेवायची आहे तेवढी 1.5-2 इंचापर्यंत तुम्ही लूप ठेवू शकता, म्हणजे ते खाली जो आकार येतो हुक लावल्याच्यानंतर ते पण लहान मुलांना छान वाटतं. जास्त पण मोठं नको आहे आणि जास्त पण कमी नको आहे, 1.5 ते 2 इंचापर्यंत ठेवलं तरी चालून जातं. तर हे बघा, अशा प्रकारे मी इथं कट करून घेते एक्स्ट्राचा पार्ट आणि खालच्या बाजूने सुद्धा फोल्ड करून घेते. आता फोल्ड केल्याच्यानंतर हे बघा, सरळ एक मी टिप मारून घेतली, त्याच्यानंतर त्याच बाजूने साईडने एकदम चिटकून थोडंसं एक टिप मारली आणि त्याच्या साईडला सुद्धा एक टिप मारून घेणार आहे मी आता. म्हणजे हे काय होतं, इथं 3 टिपा तयार झाल्या आपल्या, मध्ये एक आणि साईडला एक. मग त्यानंतर काय करायचं, आपल्याला जी मध्ये एक रेषा आहे म्हणजे टिप मारलेली आहे त्या रेषेवरून आपण अशा प्रकारे कट करून घ्यायचं. ही खूप सोपी पद्धत आहे. आणि कट करून घेतल्याच्यानंतर हे बघा, अशा प्रकारे आता फोल्ड करून मी हे आतल्या बाजूला टिप मारून घेते, फोल्ड करते आणि टिप मारून घेते. आता ही पद्धत खूप सोपी आहे आणि आपण ज्या वेळेला हुकाचे ड्रेसेस वगैरे बनवतो तर त्यावेळेला ही पद्धत जरी आपण वापरली तरी खूप छान ड्रेसला जे आहे तर ते फिनिशिंग येते. तर इथं बघा, अशा प्रकारे आता मी 2 ते 3 रेषेचं अंतर ठेवून म्हणजे इथं मी अशा प्रकारे आता टिप मारून घेते, म्हणजे पाठीमागचं लूपचं जे आहे तर ते तयार होऊन जातं. एक्स्ट्राची पट्टी लूपसाठी आपण म्हणजे आय करण्यासाठी ती पट्टी आपण इथे जॉईंट करत नाही, कारण लहान मुलांना ती हुक लावल्याच्यानंतर थोडासा गॅप जो होतो तर तिथं ते एक प्रकारची डिझाईन तयार होते, म्हणजे व्ही आकार वगैरे इथं बघू शकताय तुम्ही, आता तुम्हाला दिसत असेल व्ही आकार वगैरे असं तयार होतं, तर ते लहान मुलांना खूप छान दिसतं. तर अशा प्रकारे आता हे झालेलं आहे पाठीमागचा भाग आपला. आता हे बघा, इथं आपण हुक लावून किंवा एखादं छोटंसं बटन लावून तयार करून घेऊ शकतो. आता मागचा आणि पुढचा टॉप पार्ट झालेला आहे आपला. आता याच्यानंतर आपल्याला करायचं आहे खालचा पार्ट. तर खालच्या पार्टसाठी आपल्याला ज्या आपल्या चुन्या आहेत तर त्या चुन्याचा भाग जो आहे तर आता इथे हे मी कापड घेत आहे. तर हे कापड मी पाठीमागचे जे बंद करणार आहे कमरेला, लहान मुलांना बंद जे आहेत तर ते खूप छान दिसतात. तर हे कमरेसाठी बंदाचं जे कापड इथं मी बंद तयार करून घेते. जर मेन फॅब्रिकचे बंद केले तर खूप छान दिसतील, परंतु मेन फॅब्रिक कमी होतं म्हणून मी इथे अस्तरचे बंद तयार करून घेते. तर अशा प्रकारे बंद आपल्याला तयार करायचे आहेत आणि एखाद्या टोकाच्या वस्तूने काढून घेतलं तरी इझिली निघून जातात, कारण हे थोडेसे मोठे असतात. बऱ्याच व्हिडिओमध्ये मी असे बंद दाखवलेले आहेत आणि सोपी पद्धत आहे. तर आता पाठीमागच्या भागाला मी इथं अशा प्रकारे अटॅच करून घेते. खालनं एक अर्धा ते 1 इंच अंतर सोडून आपण अटॅच करायचं आहे आणि त्याच्यानंतर आता टॉप पार्ट झालेला आहे. आता खालचा जो पार्ट आहे तर तो तयार करणार आहे.
आता इथे समोरचा भाग घेतलेला आहे मी. खालच्या बाजूने अस्तर जे आहे तर ते इथं फोल्ड करून घेतलं, डबल फोल्ड. आणि तुमचं जर डबल फोल्डचं नसेल, खाली जर ते आपलं काठ येतं अस्तरला तर ते आलेलं असेल तर काय हरकत नाही, परंतु इथं नव्हतं म्हणून मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर अस्तरवरती ठेवून मेन फॅब्रिकवरती अस्तर ठेवून घेतलेलं आहे. आता तुम्ही जर नवीन असाल तर अगोदर एक टिप मारून घ्या इथं अस्तरला आणि मेन फॅब्रिकला. आणि नवीन नसाल, तुम्हाला जर जमत असेल टिपा मारायला अशा प्रकारे, तर तुम्ही डायरेक्ट माझ्यासारखा अशा टिपा मारून घ्या. म्हणजे छोट्या छोट्या एक अर्ध्या इंचावरती प्लेट्स मारून घ्यायच्या आहेत आणि संपूर्ण प्लेट्स मारून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला हा टॉप पार्ट खालचा पार्ट जो आहे तर तो टॉप पार्टला जॉईंट करून घ्यायचा आहे. तर पलीकडच्या बाजूने 2 ते 2.5 इंच सोडायचं आहे, अलीकडच्या बाजूने 2-2.5 इंच सोडायचं आहे. आणि मध्ये जे आहेत तर ते सर्व टिपा आपल्याला ज्या प्लेट्स आहेत तर ते मारून घ्यायच्यात. तर हे बघा मी अशा प्रकारे जोडून पण घेतलेला आहे. तर एकावरती एक ठेवून घेतलेला आहे आणि उलट्या बाजूने जॉईंट करून घेतलेला आहे. आता तर हा पुढचा भाग झाला आणि हा मागचा भाग बघा. मागच्या भागाला सुद्धा तसंच करायचं आहे. अशा प्रकारे चुन्या पाडून घ्यायच्या आहेत. तर हे बघा मी इथे डायरेक्ट चुन्या घेते. तर अर्ध्या इंचावरती प्लेट्स अशा पाडून घ्यायच्या आहेत. आता बॉक्स प्लेट पण छान वाटतात, परंतु मी इथे सिंपल अशा छोट्या छोट्या प्लेट्स घेते. तर आतलं कापड मी दुमडून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे बघा अशा प्रकारे आपल्याला ठेवून बघायचं आहे. एखादी चुनी म्हणजे प्लेट्स कमी जास्त असेल तर कमी जास्त करून घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे आपण आतला सुलट बाजू आतल्या बाजूला करून हे बघा आपण कमरेचा भाग जो आहे तर तो अशा प्रकारे आपण जॉईंट करून घ्यायचा आहे. तर हे बघा 18 इंच उंचीचा आपला ड्रेस तयार होणार आहे. त्याच्यानंतर आता मी इथे शोल्डर अटॅच करून घेते, दोन्ही शोल्डर जोडून घेते. तर शोल्डर जोडत असताना डबल टिप मारून घ्यायची आहे आपल्याला लगेचच आणि लॉक करून घ्यायचं. एक्स्ट्राचं जे शोल्डरचं कापड आहे तर ते कट करून घ्यायचं आणि मगच आपण इथं जे आहे ते स्लीव्ज अटॅच करायचे आहे. स्लीव्ज अटॅच करत असताना नेहमीप्रमाणे आपण मध्यावरूनच सुरुवात करायची आहे. मध्यावरून सुरुवात केल्याच्या नंतर हे बघा दोन्ही साईडला व्यवस्थित स्लीव्ज आपल्याला पुरून जाते. म्हणजे एका साईडला कमी किंवा जास्त अशी होणार नाही, दोन्ही साईडला जे आहे तर ते स्लीव्ज व्यवस्थित होऊन गेलेली आहे. तर लगेचच मी दुसरी टिप इथे मारून घेतलेली आहे. स्लीव्जला दुसरी टिप मारून घ्यायची आहे. हे बघा खूप छान असं स्लीव्जचा पफ आलेला आहे. त्याच्यानंतर दुसरी बाजूसुद्धा आपण इथे अटॅच करून घेतली आणि अशा प्रकारे आता बघा डायरेक्ट आपण जॉईंट करून घेणार आहोत. ते आपलं आतली बाजू फिटिंग करून घ्यायची आहे. तर आता इथं फिटिंग करत असताना मी अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे तर ते दोन्ही धरून एकत्र फिटिंग करून घेते. आता सुरुवातीला अगोदर एक टिप मारून घेतली, नंतर फिटिंगचं जे आपलं असेल ते 3.5-4 इंचावरती बाही आणि शोल्डर 4.5 मुंड्याची गोलाई 4.5 आणि छातीचा भाग मी एक्स्ट्राचा ठेवलेला आहे. आणि तुम्ही इथं काय करू शकताय, तुमच्या जसं ते माप असेल लहान मुलांचं तसं घेऊ शकताय. तर इथे मी थोडंसं लूजच ठेवलेलं आहे. जर आता मला ज्यांना द्यायचं आहे त्यांचा माप घेऊन मी इथे नंतर फिटिंग करणार आहे. तर अशा प्रकारचे ड्रेसेस तुम्ही घरी स्टिच करू शकता. आता खालच्या बाजूने मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे. इथे तुम्ही एखादी लहान मुलांसाठी म्हणून ती पॉम्पॉमची लेस पण भेटून जाते बघा. तर ती पॉम्पॉमची लेस जी आहे तर ती तुम्ही आणून अशा प्रकारे लावू शकता. इथं खूप सुंदर ड्रेस दिसणार आहे. तर मला काही सध्या भेटलेले नाही, बघू परत कुठल्या एखाद्या ड्रेसला मी तुम्हाला लावून ती पण दाखवणार आहे. तर हे बघा डबल फोल्ड करून मी अशा प्रकारे टिप मारून घेतलेली आहे आणि आपला ड्रेस जो आहे तर तो कंप्लीट झालेला आहे. इथं अशा प्रकारे आता इथं बटरफ्लाय मी थोडं छोटंसं एक लावणार आहे. समोरच्या भागाला खूपच प्लेन दिसते म्हणून एक छोटंसं. तर आता इथं बघू शकता खूप सुंदर अशी बाही तयार झालेली आहे. आता पाठीमागचं नॉट बांधल्याच्या नंतर छान दिसतं आणि फिटिंग ही थोडीशी मी लूजच ठेवलेली आहे आणि आपल्या फिटिंगच्या नुसार करायचं आहे. तर आता इथं छोटंसं काठ उरलेलं होतं, त्या काठामधून मी बटरफ्लाय तयार करून घेते. तर तुमच्याकडे कॉन्ट्रास्टमध्ये कपडा असेल तर कॉन्ट्रास्टमध्ये सुद्धा इथे तुम्ही बटरफ्लाय लावू शकता. आता हे बटरफ्लाय एका बाजूने थोडंसं ओपन ठेवलेलं आहे आणि मी सुलट बाजूने करून घेतलं आणि जे टोक असतात ते टोक व्यवस्थित काढून घेतलेले आहेत आणि चारही बाजूने व्यवस्थित टिप मारून घेतलेली आहे. आता याचा मध्य काढून घेतलेला आहे. मध्यावरती हे बघा अशा प्रकारे टिप मारून घेतली आणि दोऱ्यानं व्यवस्थित असं
गुंडाळून घेतलेला आहे। आता याच्यावरती तुम्ही छोटंसं पॅच लावू शकताय, काहीही लावू शकता। याच्यावरती भरपूर मार्केटमध्ये पॅच मिळतात इथं। आता मी फक्त खालचे जे दोरे असतात ते लावणार नाही मी, नॉट ते पण छान दिसतात, परंतु इथं तुम्ही पिन वगैरे लावू शकता। तर अशा प्रकारे आपला जो ड्रेस आहे तर तो कंप्लीट झालेला आहे। 1 ते 2 वर्षाच्या मुलीला हा ड्रेस आरामशीर बसून जातो। तर असा मैत्रिणींनो ड्रेस आपण तयार केलेला आहे। तुम्हाला हा ड्रेस आवडला किंवा नाही कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका। आवडला असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलवरती बरेच सारे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत ब्लाऊजच्या रिलेटेड। तर चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। या अगोदर पार्टीवेअर ड्रेस मी एक अपलोड केलेला आहे, त्याचं कटिंग आणि स्टिचिंग ते सुद्धा तुम्ही पाहायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद। तर बघू शकता खूप सुंदर असा ड्रेस तयार झालेला आहे। आणि या अगोदर हा बघा निळा मी ड्रेस स्टिच केलेला होता,